मित्रांनो, या जगात काय घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एकमेकांवर सर्वाधिक प्रेम करणारे, आयुष्याच्या सुखदुःखात सोबत असणारे, एकमेकांशिवाय अपूर्ण वाटणारे दोन जीव, जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्या प्रेमाचं काय होतं? ते प्रेम खरंच संपतं का? याचा शेवट होतो का? मृत्यूनंतर पती पत्नी कायमचे वेगळे होतात का? की कोणत्या तरी अदृश्य जगात त्यांचे पुनर्मिलन होते? हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात वारंवार येतो. या पृथ्वीवर एकमेकांवर खरे प्रेम करणारी पती पत्नी मृत्यूनंतर एकमेकांना शोधतात का? ते पुन्हा एकत्र येतात की पुनर्जन्माच्या चक्रात हरवून जातात? संतांच्या शब्दातून एक गहन रहस्य प्रकट होते. असे रहस्य जे ऐकल्यावर माणसाचा जीवन आणि मृत्यू या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. महादेवाने हे जगाला प्रकट केले. आत्मा केवळ शरीराशी जोडलेला नसतो. प्रेम एका जन्मापुरते मर्यादित नसते आणि खरे प्रेम काळ व मृत्यूच्या सीमा ओलांडते. जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल, मृत्यूनंतर पती पत्नीचे पुनर्मिलन कधी होते, कोणत्या परिस्थितीत ते शक्य होते आणि आत्मे एकमेकांपासून दुरावण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच ही कथा तुमच्यासाठी आहे. ही केवळ एक कथा नाही, तर भावना, उणिवा आणि आत्मेच्या गहन रहस्यांविषयीचे एक सत्य आहे, जे तुमच्या हृदयाला खोलवर स्पर्श करेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे एक रहस्य दडलेले आहे. ते जे रहस्य उघड करणार आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. आणि जर तुम्हाला ईश्वर, धर्म आणि जीवनातील अशा अद्भुत आणि गहन रहस्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण कधी कधी एक लहानशी गोष्ट सुद्धा आपल्याला विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवू शकते. ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. हिमालयाजवळच्या एका शांत जंगलात एक महान ऋषी ध्यान करत होते. ते खूप खोडकर होते, पण ते ऋषी खूप ज्ञानी होते. पण त्यांच्या मनात एक प्रश्न सतत येत होता. त्यांनी जगात पाहिले होते की पती पत्नी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात आणि आयुष्यभर एकत्र राहतात, पण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते वेगळे होतात. हा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला. मृत्यूनंतर त्यांचे प्रेम टिकेल की सर्व काही संपेल, हा विचार अस्वस्थ करणारा होता. एके दिवशी ते ऋषी कैलास पर्वतावर पोहोचले आणि त्यांनी भगवान शिवाचे ध्यान करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या कठोर ध्यानानंतर भगवान शिव त्याला प्रकट झाले. भगवान शिवाच्या दर्शनाने त्या ऋषीचे हृदय आनंदाने भरून गेले आणि त्यांनी विनम्रपणे नमस्कार केला. ते ऋषी भगवान शिवाला म्हणाले, हे प्रभू, माझ्या मनात एक गहन प्रश्न आहे, जो मला खूप काळापासून सतावत आहे. या जगात पती पत्नी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. ते एकमेकांसाठीच जगतात, पण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते वेगळे होतात. मृत्यूनंतरही त्यांचे आत्मे भेटतात की त्यांचे प्रेम इथेच संपते? भगवान शिव हसले, कारण हा प्रश्न केवळ त्या ऋषींचाच नव्हता. हा प्रश्न प्रत्येक अशा माणसाच्या हृदयात उद्भवतो, ज्याला आपल्या आत्मेच्या प्रेमाबद्दल काहीच कल्पना नसते, ज्याने खरे प्रेम अनुभवले आहे. महादेव शांत आवाजात म्हणाले, हे ऋषी, या जगात शरीरासोबत जोडलेली नाती शरीराबरोबरच संपतात, परंतु आत्म्यासोबत जोडलेली नाती अनेक जन्म टिकतात. पती पत्नीचे नाते तर एकच असते. हे सामाजिक बंधन नाही, हे दोन जीवांचे मिलन आहे. भगवान शिव म्हणतात की जेव्हा पती पत्नीमध्ये खरे प्रेम, विश्वास आणि त्याग असतो, जेव्हा ते केवळ स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर एकमेकांसाठी जगतात, ते आपल्या आत्मेच्या उन्नतीसाठी जगतात, मग त्यांचे नाते या जगापुरते मर्यादित राहत नाही. असे आत्मे मृत्यूनंतरही एकमेकांकडे आकर्षित होतात. पण महादेवाने एक गहन मुद्दाही मांडला. ते म्हणाले की जर पती पत्नीचे नाते केवळ स्वार्थ, आसक्ती किंवा क्रोधावर आधारित असेल आणि त्यांच्यात केवळ शारीरिक आकर्षण असून कोणताही आध्यात्मिक संबंध नसेल, तर मृत्यूनंतर त्यांचे आत्मे वेगवेगळ्या दिशांना निघून जातील, असे भगवान शिवाने स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर आत्मे आपापल्या कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांमध्ये जातात. जर दोघांची कर्मे आणि संस्कार सारखे असतील आणि दोघांच्याही हृदयात खरे प्रेम व पवित्रता असेल, तर त्यांच्या आत्म्यांना पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग मिळतो. कधीकधी पुढच्या जन्मात तेच आत्मे पती पत्नी म्हणून पुनर्जन्म घेतात. कधीकधी ते वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटतात, पण त्यांच्या हृदयात एक अशी अवर्णनीय जवळीक असते, जी शब्दात व्यक्त करणे कठीण असते.
महादेवांनी सांगितले की या जगात असे अनेक लोक आहेत जे पहिल्यांदा भेटल्यावर त्यांना असे वाटते की जणू ते एकमेकांना अनेक जन्मांपासून ओळखतात. याचे कारण असे की त्यांचे आत्मे कोणत्या तरी मागील जन्मात जोडलेले होते. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, हे महादेवा, प्रत्येक पती पत्नीला पुढच्या जन्मात पुन्हा भेटण्याची संधी मिळते का? महादेवांनी उत्तर दिले की हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. केवळ त्याच आत्म्यांना ज्यांनी त्यांच्यात खरे प्रेम, त्याग आणि एक आध्यात्मिक नाते असते, जे केवळ स्वार्थ किंवा अहंकारापोटी जगतात, त्यांचे आत्मे वेगवेगळ्या मार्गाने जातात. महादेवांनी हेही स्पष्ट केले आहे की पती पत्नीचे नाते केवळ एकमेकांशीच असते. वैवाहिक नाते म्हणजे केवळ आयुष्यभर एकत्र राहणे नव्हते, उलट ते एकमेकांच्या आत्म्याला उन्नत करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा दोन्ही जोडीदार धर्म, भक्ती आणि नीतिमत्तेचे पालन करतात, तेव्हा त्यांचे नाते पिढ्यानपिढ्या टिकते. खरे प्रेम केवळ या जन्मापुरते मर्यादित नसते. हे जाणवल्यावर त्या ऋषींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी महादेवाला वंदन केले आणि म्हणाले, आज तुम्ही माझ्या मनातील सर्वात मोठे रहस्य उघड झाले. महादेव म्हणाले, या जगात जे पती पत्नी एकमेकांचा खऱ्या अर्थाने आदर करतात, एकमेकांचे दुःख स्वतःचे मानून स्वीकारतात आणि ईश्वर भक्तीच्या मार्गावर एकत्र चालतात, त्यांचे मिलन या जन्मापुरते मर्यादित राहत नाही. असे आत्मे काळ आणि मृत्यूच्या बंधनापासून मुक्त असतात. सीमा ओलांडून पुन्हा एकमेकांना भेटणे खूप चांगले. जीवनसाथी एकमेकांवर प्रेम करतात, परंतु गृहस्थ आणि परमेश्वराला कधीही विसरू नये. जिवंतपणीही नेहमी प्रभूचे स्मरण ठेवा, तरच दोन जीवांचे मिलन यशस्वी होईल. म्हणून माणसांनी आपल्या नात्यांकडे केवळ ऐहिक दृष्टिकोनातून पाहू नये. पती पत्नीचे नाते ही देवाने दिलेली एक पवित्र संधी आहे, ज्यात दोन जीव एकत्र येतात आणि एकमेकांना मिठीत घेतात. हा एक असा संयोग आहे ज्यात दोन जीव एकमेकांना समृद्ध करण्यासाठी आणि ईश्वरी मार्गावर प्रगती करण्यासाठी एकत्र येतात. प्रेम, श्रद्धा आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालणारे पती एकत्र येतात. त्यांचे नाते कधीही न संपणारे असते. मृत्यू केवळ शरीरांना वेगळे करतो. आत्म्यांचे प्रेम हे एक असे बंधन आहे जे खऱ्या अर्थाने जपले जाते. म्हणूनच ऋषींनी म्हटले आहे की खरे प्रेम कधीही फिके पडत नाही. ते जन्मोजन्मी टिकून राहते आणि योग्य वेळी आत्म्यांना पुन्हा एकत्र आणते. महादेवाचे शब्द ऐकून ते ऋषी क्षणभर मौन उभे राहिले. त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्या, जणू काही जीवनाचे एक गहन रहस्य उलगडले आहे असे त्यांना वाटले. त्यांनी पुन्हा भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्रपणे म्हटले, हे महादेवा, तुमच्या शब्दांनी माझ्या मनाला शांत केले, पण माझ्या मनात अजूनही एक उत्सुकता शिल्लक आहे. ऋषी म्हणाले, हे महादेवा, जर दोन जीवात्म्यांमधील प्रेम खरे असेल आणि ते एकमेकांशिवाय अपूर्ण असतील, तर त्यांचे आत्मे मृत्यूनंतरही एकमेकांना ओळखतील का? त्या अंतहीन प्रवासात तिला आपल्या प्रियकराची उपस्थिती जाणवते तरी का? हिमालयाच्या शांत हवेकडे पाहून भगवान शिव हळुवारपणे म्हणाले, हे ऋषी, आत्मा शरीराशी जोडलेला नाही. शरीर वस्त्र मातीचे बनलेले असते, जे काळानुसार बदलते. पण आत्मा त्या वस्त्राच्या आत एक प्रवासी असतो. जेव्हा शरीर मरते तेव्हा आत्मा आपला प्रवास पुढे चालू ठेवतो. महादेवांनी सांगितले की जेव्हा दोन आत्मा प्रेमाच्या माध्यमातून जोडले जातात, तेव्हा त्यांच्यात एक सूक्ष्म नाते निर्माण होते. हे नाते अदृश्य असते, पण ते अत्यंत शक्तिशाली असते. म्हणूनच कधी कधी दोन व्यक्ती या जगात पहिल्यांदा भेटतात आणि त्यांना खूप काहीतरी जाणवते. भगवान शिव म्हणाले की मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांमध्ये प्रवास करतो. काही जीवांचा लगेच पुनर्जन्म होतो. काही जीव काही काळ सूक्ष्म लोकांमध्ये राहतात. ते त्यांच्या अपूर्ण कर्मांमुळे ध्येयहीनपणे भटकतात, पण खरे प्रेम असलेले आत्मे एकमेकांकडे परत येण्याचा मार्ग शोधून काढतात. महादेव सांगतात की या जगात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे दोन आत्मे जन्मानंतर पुन्हा एकत्र येतात. ते पती पत्नी म्हणूनच जन्माला आले, कधी भाऊ बहीण म्हणून, तर कधी सासरचे नातेवाईक म्हणून, कधी मित्र म्हणून, तर कधी गुरु आणि शिष्य म्हणून या रूपातही भेटतात.
आत्म्यांचे मिलन ते केवळ एकाच स्वरूपापुरते मर्यादित नाही. हे ऐकून ऋषी गहन विचारात मग्न झाले. ते म्हणाले, हे महादेवा, जर असे असेल तर माणसांनी आपले नातेसंबंध अत्यंत पवित्र मानले पाहिजेत. कारण हे नातेसंबंध केवळ याच जन्मापुरते मर्यादित नाहीत. महादेवांनी होकारार्थी मान डोलावले आणि म्हणाले, हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे. प्रत्येकाने आपले नातेसंबंध प्रेम, विश्वास आणि करुणेने जोपासले पाहिजेत. जेव्हा पती पत्नी एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचे दुःख समजून घेतात आणि आयुष्यात एकत्र वाटचाल करतात, तेव्हा त्यांचे नाते केवळ एक ऐहिक बंधन न राहता एक वैयक्तिक नाते बनते. सांसारिक बंधन संपते आणि त्याचे रूपांतर एका आध्यात्मिक प्रवासात होते. महादेवाने एक गोष्ट सांगितली की प्राचीन काळी एका गावात एक पती पत्नी राहत होते. ते साधे जीवन जगत होते, पण त्यांची हृदय एकमेकांच्या प्रेमाने भरलेली होती. पण त्यांचे एकमेकांवर अथांग प्रेम होते. ते श्रीमंत नव्हते, त्यांच्याकडे चैनीच्या वस्तू नव्हत्या, पण त्यांचे घर नेहमी प्रेम आणि समाधानाने उजळून निघत असे. नवरा रोज कष्ट करायचा आणि बायको त्याला निरपेक्ष प्रेमाने साथ द्यायची. जेव्हा जेव्हा नवरा थकून घरी परत यायचा, तेव्हा त्याचा दिवस कसा गेला आहे हे त्याच्या पत्नीला कळायचे. न विचारताच ती त्याच्यासाठी पाणी आणायची. ती जेवण बनवून त्याच्याकडे घेऊन जायची. ती जेवण बनवून त्याच्यासोबत बसायची आणि त्याचा मूड हलका करायची. त्यांचे आयुष्य साधे होते, पण त्यांच्यातील प्रेम खोल होते. दररोज सकाळी ते देवाचे नामस्मरण करायचे, एकत्र दिवा लावायचे आणि एकमेकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायचे. वेळ गेला आणि एक दिवस जेव्हा नवरा गंभीर आजारी पडला, तेव्हा त्याची पत्नी रात्रंदिवस त्याची सेवा करत होती. प्रत्येक श्वासासोबत ती स्वतः. पण जेव्हा मृत्यूची वेळ आली, तेव्हा पतीने पत्नीचा हात धरला आणि म्हणाला, जर हे खरं प्रेम असेल तर आपण पुन्हा भेटू. काही क्षणातच त्याचा श्वास थांबला आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्या दिवशी ती स्त्री एकटी पडली होती, पण तिच्या हृदयात श्रद्धा होती. काही वर्षानंतर त्या स्त्रीचेही निधन झाले, पण त्यांच्या आत्म्यांचा प्रवास तिथेच संपला नाही. काळ लोटला आणि त्याच गावात 2 मुले जन्माला आली. जसजसे ते मोठे झाले, तसतसे त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण प्रेम वाटू लागले. त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ वाटत होती. त्यांना कळत नव्हते की असे का होत आहे, पण त्यांच्या अंतर्मनात त्यांचा विश्वास होता की त्यांचे हे नाते खूप जुने आहे. कालांतराने त्यांनी लग्न केले आणि त्यांचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झाले. ते मागील जन्मातील एकच पती पत्नी आहेत याची त्यांना जाणीव नव्हती, पण त्यांच्या आत्म्यांनी एकमेकांना ओळखले होते. महादेवाने त्या ऋषींना सांगितले की हेच आत्म्यांचे रहस्य आहे. जेव्हा प्रेम खरे असते तेव्हा ते जन्मजन्मांचे अंतर ओलांडते. जर तो सत्यवादी असेल तर तो जन्मजन्मांचे अंतर मिटवून टाकेल. त्याने तिला असा इशाराही दिला की जर नवरा पती पत्नीमध्ये केवळ आसक्ती आणि स्वार्थच असेल, ते एकमेकांना दुखावले तर, जर त्यांच्यामध्ये राग आणि अहंकार असेल, त्यांचे नाते आत्म्याच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही. अशी नाती मृत्यूबरोबर संपतात आणि आत्मा वेगवेगळ्या दिशांना निघून जातात. म्हणून माणसांनी आपली नाती शुद्ध ठेवली पाहिजेत. महादेवांनी पुढे सांगितले की या जगात जेव्हा लोक आपले नातेसंबंध समजूतदारपणा आणि प्रेमाने जपतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने देवाच्या इच्छेची पूर्तता करत असतात. पती पत्नीचे नाते केवळ एकत्र राहण्यापुरते मर्यादित नसते, तर ते एकमेकांना अधिक चांगले बनवण्याबद्दल असते. जेव्हा पती पत्नीचा आदर करतो आणि पत्नी पतीला साथ देते, जेव्हा दोघेही धर्म आणि भक्तीच्या मार्गावर एकत्र चालतात, तेव्हा त्यांचे घर मंदिर बनते. त्या ऋषींचे डोळे भक्तिभावाने भरून आले. ते म्हणाले, हे महादेवा, आज तुम्ही मला हे पटवून दिले आहे की खरे प्रेम मृत्यूपेक्षाही श्रेष्ठ आहे. महादेव शांत आवाजात म्हणाले, प्रेम ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. ही ती शक्ती आहे जी जीवात्म्यांना एकत्र आणते. ही ती शक्ती आहे जी जन्मोजन्मींचे अंतर मिटवून टाकते आणि तीच शक्ती माणसाला देवाच्या अधिक जवळ आणते. म्हणून ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक पती पत्नीने आपल्या नात्याला केवळ एक जबाबदारी न मानता एक पवित्र संधी मानले पाहिजे. एकमेकांचा आदर करा
एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हा, एकमेकांना समजून घ्या आणि आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत सोबत चला. पती पत्नीमधील प्रेम अफाट शक्तिशाली असते. जर दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर आयुष्यात कधीही दुःख उरणार नाही. एकमेकांना समजून घेणे हेच जीवन आहे, हेच पती पत्नीमधील प्रेम आहे. कारण जेव्हा प्रेम खरे असते, जर ते अस्तित्वात असेल तर त्याचा कधीही अंत होत नाही. ते काळ, अंतर आणि मृत्यूच्या सीमा ओलांडून आत्म्यांना पुन्हा एकत्र आणते. आणि हेच ते सत्य आहे जे महादेवाने जगाला प्रकट केले, की मृत्यू केवळ शरीरांना वेगळी करतो, आत्म्यांचे प्रेम नाही. महादेवांची दिव्यवाणी ऐकल्यानंतर ते ऋषी गहन चिंतनात मग्न झाले. त्यांच्या हृदयात आता एक नवीन प्रकाश उजळला होता. त्यांना हे समजू लागले की या जगातील नातेसंबंध म्हणजे केवळ एका जन्माची कहाणी नसून ते आत्म्याचाच एक भाग आहेत. त्या केवळ एक कथा नाहीत, तर आत्म्याच्या एका दीर्घ प्रवासाचा भाग आहेत. ते पुन्हा महादेवांना नम्रपणे म्हणाले, हे भोलेनाथा, जर आत्म्यांचे मिलन इतके गहन असेल तर असे कधी घडते का की आत्मे एकमेकांना शोधत राहतात पण त्यांची भेट होऊ शकत नाही? महादेव सांगतात की ते मौन राहिले आणि हिमालयाकडे पाहू लागले. सर्वत्र शांती पसरली होती. जणू काही ते गूढ रहस्य ऐकण्यासाठी निसर्ग स्वतःच थांबला होता. मग महादेव शांत आवाजात म्हणाले, हे ऋषी, असेही घडते की दोन जीवात्म्यांना एकत्र येण्याची इच्छा असते, परंतु त्यांचे मार्ग वेगळे होतात. या जगात कर्म ही अशी शक्ती आहे जी जीवात्म्यांची दिशा ठरवते. महादेवांनी सांगितले की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात प्रेम मिळते, जेव्हा एखादी व्यक्ती नीतिमत्ता आणि करुणेचे पालन करते, तेव्हा तिचे प्रेम आत्मिक स्तरापर्यंत पोहोचते. परंतु जर त्या नात्यात स्वार्थ, कपट, क्रोध आणि अहंकार शिरले तर ते प्रेम हळूहळू कमजोर होते. मग दोन आत्मे एकमेकांपासून अधिकाधिक दूर जातात. महादेवांनी पुढे स्पष्ट केले की आत्म्यांचे मिलन केवळ भावनांशीच नव्हे तर कर्माच्या शुद्धतेशीही जोडलेले आहे. जर पती पत्नी एकमेकांना दुखावतात किंवा एकमेकांचा विश्वास तोडतात, जर ते आपले जीवन केवळ स्वार्थी हेतूंसाठी जगले तर मृत्यूनंतर त्यांचे आत्मे आपापल्या मार्गाने निघून जातील. परंतु जर त्यांच्यामध्ये खरे प्रेम, त्याग आणि आदर असेल, जर ते एकमेकांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतील, जर ते स्वतःच्या हितासाठी समर्पित असतील, जर ते देवाची प्रार्थना करतील आणि आपले जीवन एकमेकांच्या कल्याणासाठी समर्पित करतील, तर त्यांचे नाते जन्मांच्या सीमा ओलांडून जाते. महादेवांनी सांगितले की या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागते. काही लोकांना त्यांच्या आयुष्यात काही समस्या असतात. त्यांना आपलेपणाची भावना वाटते. हे नातं खूप जुनं आहे. फक्त हा योगायोग नाही, तर आत्म्यांचा प्रश्न आहे. एक जुना ओळखीचा आहे. महादेवाने ऋषींना सांगितले. त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की एकेकाळी एका गावात एक वृद्ध जोडपे राहत होते. त्यांचे जीवन खूप साधे होते, पण त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास खूप गाढ होता. ते प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देत असत. जेव्हा नवरा आजारी होता तेव्हा बायको रात्रंदिवस त्याची काळजी घेत असे आणि जेव्हा बायको दुःखी असे तेव्हा नवरा तिचे सांत्वन करत असे. त्यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते, पण त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्यांच्या घरात पैसे नव्हते, पण त्यांची हृदये प्रेमाने भरलेली होती. काळ लोटला आणि एके दिवशी पतीचे निधन झाले. पत्नीसाठी तो एक अत्यंत दुःखद क्षण होता. तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार गमावला होता, पण तिच्या हृदयात तिने त्याला गमावले होते. पण तिच्या अंतर्मनात तिचा विश्वास होता की त्यांचे प्रेम या आयुष्यापुरते मर्यादित नव्हते. तिच्या पतीचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे सुखी राहो, अशी ती रोज देवाला प्रार्थना करायची. काळ हळूहळू सरत गेला आणि अखेरीस त्या स्त्रीनेही जग सोडले. महादेव सांगतात की मृत्यूनंतर दोन्ही आत्मे आपापल्या कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांमध्ये पोहोचले, पण त्यांच्यात असलेले खरे प्रेम ते एकमेकांकडे ओढले जात राहिले. वर्षे एका चक्राप्रमाणे सरली आणि मग एके दिवशी त्या दोन जीवांचा पृथ्वीवर पुनर्जन्म झाला. यावेळी त्यांचा जन्म एका शहरात झाला होता,
जेव्हा ते मोठे झाले आणि पहिल्यांदा भेटले, त्या दोघांनाही वाटत होते की ते एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. त्यांच्या हृदयात एक विलक्षण शांतता आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली. हळूहळू त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आणि अखेरीस त्यांनी लग्न केले. त्यांना याची कल्पना नव्हती की मागील जन्मात ते एकत्र होते. ते पती-पत्नी सुद्धा होते, पण त्यांच्या आत्म्यांनी एकमेकांना ओळखले होते. महादेवाने त्या ऋषींना सांगितले की हेच आत्म्यांचे रहस्य आहे. खरे प्रेम कधीही मरत नाही. काळाबरोबर ते बदलू शकते, पण त्याची ऊर्जा कायम राहते. पण महादेवाने असेही सांगितले आहे की माणसाने आपली नाती मोठ्या काळजीने जपली पाहिजेत, कारण प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती आणि प्रत्येक भावना आत्म्यावर परिणाम करते. जर पती-पत्नी एकमेकांचा आदर करत असतील, जेव्हा ते एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि जीवनातील अडचणींमध्ये एकत्र उभे राहतात, तेव्हा त्यांचे नाते एक आध्यात्मिक शक्ती बनते. अशा नात्याचा प्रभाव केवळ त्या दोन व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर त्यांच्या भावी जीवनावरही पडतो, असे महादेवांनी सांगितले. जगातले सर्वात सुंदर नाते तेच आहे, ज्यात प्रेम, करुणा आणि संयम यांचा संगम असतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांच्या चुका माफ करतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात, तेव्हा त्यांचे नाते ईश्वरी देणगी बनते. देवाच्या कृपेने त्यांचे नाते अधिकच घट्ट होते. हे ऐकून ते ऋषी अत्यंत भावुक झाले. त्यांनी महादेवाच्या चरणी मस्तक झुकवून म्हटले, हे भगवान शिव, आज तुम्ही माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. महादेवा, माणसांनी हे लक्षात ठेवावे की या जगात कोणतेही नाते योगायोगाने जुळत नाही. प्रत्येक मिलनाच्या मागे आत्म्यांचा एक दीर्घ प्रवास असतो. म्हणून या जगात एकत्र असलेल्या कोणत्याही पती-पत्नीने आपले नाते ही एक दैवी कृपाच मानली पाहिजे. जेव्हा ते एकत्र असतात, तेव्हा ते आपले नाते देवाचे मानतात. प्रेम, आदर आणि पवित्रतेने जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, कारण जेव्हा प्रेम खरं असतं, म्हणून ते कधीच संपत नाही. ते पिढ्यानपिढ्या चालू राहते. मृत्यू देहाच्या पलीकडेही जिवंत राहतो आणि योग्य वेळी आत्म्यांना पुन्हा एकत्र आणतो. हेच ते गहन सत्य आहे जे महादेवाने जगाला समजावून सांगितले की मृत्यू केवळ शरीरांना वेगळे करतो, आत्म्यांच्या खऱ्या प्रेमाला नाही. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.